नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. प्रत्येक माणसाला ना कशाची ना कशाची तरी भीती वाटत असते. आता मला बघा ना, पोटामध्ये गोळा आलेला आहे. मागे आमचे कलाकार सगळे पाठांतर करतायत, सगळे विनोद नीट होतील ना, सगळं स्किट छान होईल ना, गोव्यातले लोक खरंच मनापासून हसतील ना, हसाल ना तुम्ही? काही लोक म्हणतात हा पहिले दाखवा मग बघू हसायचं की नाही. आधीच काय सगळं बदलून घेते आमच्याकडून. भीती, प्रत्येक माणसाला भीती असते. आता बघा ना, लहानपणी आपल्याला आईबाबांची भीती वाटते, थोडे मोठे झाल्यानंतर आपल्याला शिक्षकांची भीती वाटायला लागते, प्रिन्सिपलची भीती वाटते, लग्न झाल्यानंतर बायकोची भीती वाटायला लागते. बऱ्याच लोकांना इथं भीती आहे, आमच्याकडे कॅमेरा फिरवू नका, माझी शेजारी जी बसली ती घरी दिसेल. भीती, थोडक्यात काय, कशाची ना कशाची तरी सतत माणसाच्या मनामध्ये भीती असते. आमच्या सुद्धा तुकडटवाडीतले लोक जाम घाबरतात. काय झालं, या शूटिंगसाठी आम्ही सगळे कोकणात यायला निघालो आणि गाडी बंद पडली रस्त्यामध्ये. मग आता काय करायचं? मग कुणाच्या तरी घरात गेलं पाहिजे, गाडीत पाणी टाकायचंय म्हणून पाणी मागायला किंवा मदत मागायला. म्हणून हे शिरले एका घरात. आणि ते घर कुणाचं होतं तुम्हीच बघा. गाडीचं काय झालंय बघा ना, पटापटा किती वेळ लागलोय. मला प्रॉब्लेम सापडत नाही ना. पण मला प्रॉब्लेम सापडलाय. सांग ना काय झालं? तिकडं आहे प्रॉब्लेम. ह्याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय? हा, काय? 3 लिंब आहेत आणि एवढी माणसं, सरबत कसा होणार? अरे डेंजर प्रकरण आहे. हे कुणीतरी ओवाळून टाकलं आणि ह्याच्यामुळे आपली गाडी बंद पडली आहे. हेच कारण आहे त्याचं. कोणी? हा त्या विंचू. कसं काय? त्याच्या हातावर बघ ना, विंचू आहे. याचा अर्थ कळला तुम्हाला? काय काय? बायकोनी परत फाटकेत विश्वी दिली आहे. लिंब सांडली ना इथे. काय पंचायतपणा लावला तुमच्यामुळे? आम्हाला घाबरायला होतं नाही. जा ते गाडीचं बघा, गाडीत एक तर पाणी नाहीये. पाणी शोधा पहिले. पाणी कुठे शोधा? इकडे बघा, हे इकडे एक बंगला दिसतो, तिकडे जाऊ. तुम्ही दोघी जण माझ्यासोबत चला. चला या. चला, मी ते बंद करतो बोनेट. पाणी कुठं मिळायचं? चला चला चल. कुणी आहे का घरात? अरे कुणी आहे का? कुणी आहे का घरात? गणपती बाप्पा मोरया. वाड्यात कुणी आहे वय? वाहन ना पुढे जा की जरा. ए थांबे. वाड्यात कुणी आहे काय? अरे कुणी आहे का वाड्यात? अरे वाड्यात कुणी आहे वय? आई वीर आहे पण हे जबरदस्त. मस्त. मी काय म्हणते, फोन काढ तुमचं पटकन. काय करताय? आपण ना सेल्फी काढून घेऊ एक आणि गावाकडे जाऊन सगळ्यांना सांगू की अर्चीनी ज्या हिरीत उडी मारली होती ती असं नका सांगू करमळायचे म्हणून. लोकांना फसवायचं का त्यांना कळलं तर? कसं कळेल? आता तू बाबा आहेस पण साडी नेसली की कळतंय का? अरे कुणी आहे की नाही घरात म्हणायचं? एवढ्या मोठ्या घरात नाही तर चाललं तुझं. आम्ही तसं काय? तुमका नाही रे, तुमका नाही. तुम्ही येवा. हा येवा येवा. आहे कोणतरी. येवा. नमस्कार नमस्कार. कोण आहात तुम्ही? राजहंस
राजहंस का देखणे. माय सेल्फ, आय एम कमिंग फ्रॉम लंडन. तुम्ही काय करतास लंडन मध्ये? तुम्ही कधी गेला होता लंडन मध्ये? हा, मग मी मोठा बिझनेसमॅन आहे. कोण आहात तुम्ही? बावीजवळ काय करतास? आम्ही फोटो काढतो. फोटो या. असू देत ना, गावाकडची लोक. तुला काय होते? गावाकडचे लोक शांत बसा. भाऊ ही वीर लय जबरदस्त आहे राजू. किती जुनी आहे, म्हणजे किती वर्ष झाले बांधून? माका जेवढी वर्ष झाली ना तेवढीच झाली का? अच्छा, म्हणजे तरी 30-35 वर्ष झाले असतील का? झाली असती. कोणी सांगितलं? 300-350 वर्ष. 300-350 वर्ष कसे काय? मी 3 वेळा मेलोय, म्हणतच नाही. खरं सांगतो काय? 3 वेळा मेलो काय फेकतो? हे बघा भाऊ गायब झाला आता. जाऊ दे, काय नाही. काय नाही. फोटो हे बघ. वा वा, बेबी आणि बाई छान हे. बघा, माझी साडी किती छान दिसते. उठून आली अरे एकदम. साडी कुठं बघताय? की मधले भाऊ बघा काय झालं त्यांचं. चला 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 इकडनं चला. जेवा ताटा वाढलेली एवढं पाहुणचार म्हणजे हा ना, खरंच खरंच. मी काय म्हणतोय, आता 4 ताट आहेत तर आजी तुम्ही पण बसून घ्या, आहे की नाही? नाही, माझा झाला. अच्छा, तुमचं झालंय होय. मग कोण जेवणार असेल तर बाप्या माणूस बोलवा मग इथे आता. अण्णांसाठी हा आता. अच्छा, अण्णांचं. मग बोलवा की अण्णांना. अण्णा, ओ अण्णा, अण्णा. ते बसले आहोत. बसलीत म्हणजे वेगळा कार्यक्रम असेल त्यांचा. काय सांगता, जरा कार्यक्रम रंगवून आला 2 मिनिटं. जेपत काढले आपल्याला, ग बसा. नाही, ते हळेच बसले आहोत. काय सांगता? तुमच्या बाजूकच. अहो, बघलास, आपल्याकडे पाहुणे इले आहोत. थुकरटवाडी गावात सुनेले आहोत. नमस्कार 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 नमस्कार. तुम्ही मला आवडला तर व्हॉट्सअपवर आहात? नंबर मिळेल? नाही 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 नाही. सॉरी. 999 999 999 99 99 999 99. नाव काय? सुषमा. ESHAV. सुषमा. आता एक चिंध्या. कुठे गेले तू? पाडल्या की काय? हा? अरे हाय लका. इथं होतं डायरेक्ट तिकडे. सुरू करा, जेवा. दादा, नुसतं धोतर खाण्यापेक्षा ते भाजीला लावून तरी खावा. लाज येते ना, धोतर कसं खाताय? आमची हिर बघितलीत तुम्ही? नाही, बोलवा ना तिला. हिर ये ग बाय. नाही नाही, बाव बाव. नाही, बाव कशाला, तर चपाती आहे ना एवढी. नाही बघितली. त्याच्यात काय माहित आहे तुमका? हा, पाणी.
नाही नाही विहिरीत पाणी त्याच्यात सुशल्या सुशल्या ना ती सुशल्या. वहिनी हे रोजचं आहे का असं घरामध्ये म्हणजे? तुम्हाला काय अक्कल आहे का नाही सरपंच? काय अरे नादात कुठल्या घरासमोर गाडी घेऊन आला तुम्ही? काय झालं काय? अरे केवढे प्रॉब्लेम आहे तिथे. आतमध्ये म्हातारी बसली, आम्हाला जेवायला बसवलं आणि एक म्हातारा आहे तिथे म्हणे, आम्हाला ते दिसलं पण नाही. एक पोरगी होती ती पण गायब झाली. आमचा तर फोटो बघा. फोटो सापळा. सापळा असतो जो सापळा. मी काय म्हणतो ऐका, पहिले इथून निघा नाही तर आपलं काय करणार नाही, कुणाच तरी जीव जाणार. खैसून इलात कोण वया तुमका आणि असं दुसऱ्याच्या घरात घुसाक लाज ना वाटत तुमका? नाही आम्ही घुसलो नव्हतो. हे बघा आतमध्ये लय प्रॉब्लेम आहे. आजोबा तुम्ही पण निघा. या घरात कोण नाही रवत. 300 वर्ष झाली कोण नाही रवत या घरात. चला निघा. ऐका हो, हे कोण नाही म्हणतात राहत. अरे मग आपण जे आतमध्ये बघितलं ते जेवण अर्धवट सोडलास. जेवू येतास ना? तर मंडळी ही अशी सगळी गंमत त्या वाड्यामध्ये झाली. सगळे घाबरून पळून गेलेत तिकडे. पण काय झालं, ती जी वाड्यातली भूतं होती ती आज आपल्या मंचावरती येणार आहेत. खूप लोकप्रिय झालेली एक मालिका जिचं नाव आहे रात्रीचा खेळ चाले. आणि गोव्याला आज इथे मडगावमध्ये येण्याचं कारण हेच आहे, कारण कोकण इथून अत्यंत जवळ आहे. सावंतवाडीलाच या मालिकेचं शूटिंग सुद्धा चालतं. त्यामुळे आज या मालिकेतले कलाकार या मंचावरती आपल्याला भेटायला येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या कलाकारांचं. वा वा, सगळ्या कलाकारांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाईक कुटुंब आपल्या समोर आहे आणि या नाईक कुटुंबाची भीती सुद्धा आमच्या मनामध्ये आहे. मला खरंच या मालिकेची खूप भीती वाटते. मला भीती वाटते तरी पण मी मनापासून बघतो. तो पांघरून घेऊन बघतो. मला नाही बघायचं. मी ऐकतो आणि मी परत बघत असतो. तुमच्या पण सगळ्या जणांचं तसंच होत असेल. अतिशय मनापासून या मंचावरती आपण स्वागत करूया दत्ता हे पात्र साकारणारे सुहास शिरसाट. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. स्वागत करूयात सरिता हे पात्र साकारणाऱ्या अश्विनी मुकादम. जोरदार टाळ्या. आईंचं पात्र साकारणाऱ्या शकुंतला नरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर एका बंधूंचं स्वागत केलं, दुसऱ्या बंधूंचं स्वागत करूयात. माधव म्हणजेच मंगेश साळवी आणि निलिमा हे पात्र साकारणाऱ्या प्राची नील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. छाया हे पात्र साकारणाऱ्या नम्रता पावसकर यांच्यासाठी टाळ्या. नुकतंच ज्यांचं लग्न झालेलं आहे, एक नवी कोरी जोडी अभिराम म्हणजेच सायंकित कामत यांच्यासाठी टाळ्या. आणि देविका म्हणजेच नुपूर चितळे हिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सुषमासाठी जोरदार टाळ्या ऋतुजा धर्माधिकारी. आणि
आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ज्यांच्या एंट्रीला खरं तर जोरात टाळ्या वाजल्या. पांडू म्हणजेच प्रल्हाद कुर्तडकर आणि स्वागत करूयात या सगळ्यांवरती नजर ठेवायला या मालिकेमध्ये एंटर झालेले विश्वासराव म्हणजेच नचिकेत देवस्थानी यांचा स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. आता इथे ना चुकीचं लिहून दिलंय शकुंतला नरे यांच्याबद्दल की आई हे पात्र साकारणार आहे. वाटतात का ते बघा सगळ्यात आज नटून थटून ज्या आलेल्या आहेत आणि मॉडेल ज्या खरं जास्त आकर्षक वाटतात ते त्याच वाटतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जरी मी आईची भूमिका एवढी म्हणजे वयाची करत असेल तशी मी वयाने मोठी नाही आहे. पण या वयात मला एवढी मोठी म्हणजे वयाची भूमिका करायला मिळाली हे भाग्य माझं. आणि त्यात वेगवेगळ्या शेड्स. ती प्रेमळ आई आहेच, परत ती कधी कधी कठोर होते, कधी ती म्हणजे भावपूर्ण अशी म्हणजे हळवी होते, कधी कधी ती सटकते तिची. खरंय. आणि मग सटकली की लोकांना भीती वाटते. आम्हाला भीतीचीच वाटते. कधी तुम्ही अण्णा तुम्ही का नाही आला, एंट्री का नाही तुमची झाली आणि एक मोकळी खुर्ची आम्ही टाकायची त्या त्यांच्याशी बोलत बसायच्या. अण्णा हयच बसलेत, बघतास ना तुम्ही सगळा. बघा ना काय बोलतो. कुठल्या खुर्चीवर बसले साधारण मला सांगून ठेवा ना. या पाचपैकी कुठल्या खुर्चीवर आहे? तुझ्याच बाजूला बसले. अण्णा तुमच्याकडे येते या थोड्या वेळाने. तर आता येणार आहे प्रल्हाद तुमच्याकडे. पांडू ही व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय. आता जी उत्तर तुम्ही देणार आहात ती तुमच्या लक्षात आहे का विसरलंय? प्रयत्न करीन. पण हे खूप गोड पात्र आहे खरं तर. कोकणातल्या प्रत्येक घरात एक पांडू असतो हे मी कोकणातला असल्यामुळे मी पाहिलेलं आहे. पण या मालिकेसाठी मी सुरुवातीला फक्त संवाद लिखाणाचं काम करणार होतो. पण अचानक आमचे कथा पटकथाकार निर्माते संतोष अयाचित आणि सुनील भोसले यांनी धक्का दिला की पांडूची भूमिका तू करायची आहे. हा माझ्यासाठी धक्काच होता. पण त्यानंतर त्यांनी जो विश्वास टाकला आणि त्यासोबत या संपूर्ण टीमने जो सपोर्ट केला त्याच्यामुळे आज पांडू उभा राहिला. आणि मुळात या पांडूने एका लेखकाला चेहरा मिळवून दिला. वा वा. पण ती संवाद बोलण्याची जी स्टाईल आहे तुमची ती फार फेमस आहे. तर त्या भाषेत जर तो समजा आलाय चला अयोध्येमध्ये पांडू तर काय सांगेल सगळ्या फॅमिलीला? निलेश भाऊ आमच्या आहे ना कोकणात ना 12-5चा जो देव असताना त्याका लय महत्व असता. आता बघा तुम्ही कोण कोण असय? भारत दादा हत, भाऊ हत, सागर हा, कुशल हा, श्रेया हा, हे किती झाले 5. आणि तुम्ही काय MH12 म्हणजे काय झाला 12-5चा. म्हणून या सगळा व्यवस्थित होता. व्हेरी गुड. वा म्हणजे पुण्याचा आहे हे क्लिअर करतो. तर सिरियल तर फार सुंदर चाललेली आहे आणि आमच्या तुकरेटवाडीमध्ये कसं असतंय केबल नेटवर्क आहे सर. तर तुमच्यासारखीच एक सिरियल तिकडे सुद्धा चालते. तुमची रात्रीच खेळ चालले ती रात्रीच भेळ चालली आहे. तर त्या सिरियलमध्ये सुद्धा अशा गूढ गोष्टी आहेत आणि तुमच्यातली काही पात्र नक्कीच तुम्हाला तिथे बघायला मिळतील आसपास जाणारी. तर बघूयात या सिरियल मध्ये काय घडणार आहे. तर आता बघायचं आहे की आमच्या या मालिकेमध्ये काय घडणार आहे. तुमच्या मालिकेमध्ये वेगवेगळी पात्र आहेत आणि शहरातला भाऊ येण्याच्या अगोदर दत्ता सगळं सांभाळत असतो आणि नंतर मुंबईची फॅमिली येते. आमच्याकडे पण एक दत्ता भाऊ आहे. खरं तर त्याला आम्ही प्रेमानं आत्ता भाऊ म्हणतो कारण आत्ताच बनवलं त्याला. तर भेटूयात या दत्ता भाऊंना. या काय रडताय? काय झालं? अण्णा गेले आमचे. अण्णा असे कसे सोडून गेले हरपल्या गद्यासारखे तुम्ही आम्हाला. आमका सोडू कस काय गेले बे अण्णा? कस काय गेले बे? आमका तेवढं काहीतरी आलं ते जवळपास. आमका सोडून बे कसा? तुम्हाला नाही जमत तुम्ही विदर्भाचे असल्यामुळे. अच्छा म्हणजे तुझं काय म्हणणं आहे औरंगाबाद कोकणात येते काय? कोकणात येते औरंगाबाद? का
ते सुहास शिरसाट औरंगाबादचा आहे. दत्ताचा रोल करते सुहास शिरसाट औरंगाबादचा आहे. त्याला तुम्ही दत्ताचा रोल देऊ शकता, आम्हाला नाही देऊ शकत. हा, एक तर 200 एपिसोड मध्ये पहिल्यांदा तोंड काळ केलं माझं. काय प्रॉब्लेम काय? आता तुम्ही माझं करू नका. करा, तुम्हाला जसं जमल तसं कोकणी थोडं थोडं करा. नाही पण ते करतात काय? हा, ते बोल. मी सांगतो, खरं सांगतो तुम्हाला, हे सिरियल अंधश्रद्धेवर आधारित आहे. हे म्हणजे एकदम 100% खरं आहे. काय हा विषय? कसं काय? कसं काय म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्या सिरियलचे कॅरेक्टर हे मालवणी बोलतात, हेच मोठी अंधश्रद्धा आहे. यांचं सोडा, तुम्ही काय बोलणार ते ठरवा. माझं सुरू करू. तुमचं पाठ आहे का? माझं पाठ आहे. करा. आई आता गेले आई. आईचा घोट. आई तुझा घो गेला. कुठला? अरे किती होते? अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. काय चालू आहे? अरे 2 वाक्य पाठ करून घेत जा ना स्वतःचे. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अण्णा रडत रडत काय अण्णा गेले, असे कसे गेले? माझ्या एकटीवर टाकून सगळे गेले. आता हे एकटं घर तू कसं सांभाळणार? मी माधवला बोलवते आता. माधव, मी माधवलाच बोलवते. गे बाय माझे. कशाक माधव भाऊजींका बोलवतात? कशाक बोलवतात माधव भाऊजींका? सांगा ना. हे बस. हे घर काय तुझं आहे? हे घर आमच्या ह्यांनी बांधलंय. ते काय गवंडी होते काय घर बांधायला? खाली मोठी सैरिता. काय बोलले? काय बोलले? माझ्या नवऱ्याला गवंडी बोलले? गवंडीच आहे ते. मग तुझा नवरा बोकड. हो? मग बोकडाची आई बोकडच. असू दे, तिचं तिलाच. मला तर नाही बोलली ना. बस आई तूच आहेस तू, माझी आई. हा, तुमची स्क्रिप्ट कोण लिहितं? त्या लेखकाला एकदा बोलवा. हा, ती आमचा कुरतडकर. दत्ताभाऊ त्या इनलासा तिथे. अरे इनलासा. हे काय? हे काय? एक मिनिट. हे काय लॅपटॉप? एक मिनिट. तू सगळ्याचे डायलॉग लिहित ना, मग तू स्वतःसाठी 4 डायलॉग लिहित जा ना. नेमकं काही बोलायचं म्हटलं काय? इसरले. मी चाल. दत्ताभाऊ मुंबईहून इनलासा पाहुणे. माझा माधव आला. मेरे माधव आएंगे. मेरे माधव आएंगे. मेरे माधव आएंगे. लहानपणापासून असाच अजून काही बदल झालेला नाही त्याच्यात. लहानच आहे तो अजून. हे काय घरात अण्णा गेले आणि तू अजून रॉकेट घेऊन दिवाळी काय साजरी करते? दिवाळीचे रॉकेट नाही आहेत ते. मग मी सायंटिस्ट आहे. समजलं, म्हणजे शास्त्रज्ञ आहे. शास्त्रज्ञ. मी रॉकेट लॉन्चर बनवणार आहे. हे ते तूच का? काय? रॉकेट लोणचं तूच का? आम्ही खाल्लं आणि कुणी वाट लावली. सायंटिस्ट आहे
म्हणजे मी शोध लावते. अच्छा अच्छा, म्हणजे अस्मिता. एक मिनिट, इथं काय चालून राहिलं मला काही समजून नाही राहिलं बा. मी काय म्हणतो, आता हे आलेलेच आहे तर वाटण्या करून दाखवू. वकील नेने ये. हा हॅलो हॅलो. हा तो गेटवर प्रॉपर्टी आली, जरा उतरून घ्या त्या ट्रकमधून खाली. हा आणि जरा ते टेबलचे पाय तुटले, जरा खेळणे ठोकून घ्या. हा आणि आतमध्ये अजिबात कोणाला सोडू नका. आता इथे हाऊसफुल चाललेला आहे शो, कोणाला आतमध्ये सोडायचं नाही. हा हा ते नेने वकील आहेत, त्यांना सोडा जरा आतमध्ये. नेने वकील आहेस. नेने वकील असं. काय कुठलं डिपार्टमेंट कुठलं तुमचं? सर प्रॉपर्टी सर. प्रॉपर्टी तुम्ही कोणी आणलं तुम्हाला? सर तुम्ही आणले काय? हा. पुढचं तुम्ही वाचा. वाचा तुम्ही पुढचं. भंगारटू म्हणते त्यो. आता यांच्या सेलमध्ये एवढी पात्र आपण काय करायचं, आपली एवढीच आहेत. त्यांची जमतात का? अरे म्हणून काही सेटिंग वाले उभे करणार तुम्ही? काहीतरी तर सेटिंग करायलाच पाहिजे ना. पण तर आता मी वाटण्या वाटून देतो सगळ्यांच्या. पण सगळी माणसं आलेली दिसत नाहीत. आपण ना वाटण्या ज्या आहेत कोण कोण आहेस तू? मी कुशल्या. कुशल्या जास्ती जवळ जाऊ नका, नाहीतर कळेल की तो कुसल्या बद्रिकी आहे. कुण आहेस तू? मी कुसल्या, अण्णांची पोरगी. अण्णांची पोरगी म्हणजे मला नाही समजलं. अण्णा एकदा तमाशाला आलते. अच्छा अच्छा, म्हणजे तेव्हा तू तिकडे होतीस. आई काय डोक्यावर पडलीस का? अण्णा तमाशाला गेलते म्हणजे हे अण्णाचं तिकडचं अकाउंट आहे एक मिनिट मला आधी सांगा, अण्णा बँकेत गेले होते की तमाशाचा अकाउंट म्हणजे? तुझ्या या स्वभावामुळे गेलते ते सोडून तुला. अरे तमाशातला अकाउंट म्हणजे तिकडचे का बाईपासून झालेली ही पोरगी आहे. हा एक मिनिट. हा मग का माझा वाटा व्हायला पाहिजे. तुम्ही शेती कोकणात आहात? तर आता वाटण्या दत्ताच्या नावावर अण्णांनी ठेवलीये आंघोळीची बादली. आता मी एकटा या घरात आंघोळ करणार. फक्त तुझं झाल्यावर मला देशील ना बादली? मीच करणार फक्त आंघोळ, बाकी कोण नाही करायची. आणि माधवच्या नावावर काय? माधवच्या नावावर हे अख्खं घर झाडायची जबाबदारी. झाडायची जबाबदारी. आईच्या नावावर विहीर. पाणी देशील ना आंघोळीला? मला दिलं होतं का? बादली दिली होती, ती कशाला देऊ पाणी तिला? आता सैरीटा वहिनीच्या नावावर घरातला टीव्ही आणि निर्माच्या नावावर टीव्हीचा रिमोट. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण घरातल्या तळघरात
150 किलो सोनं आहे ते कुणाच्या नावावर आहे? हो, या प्रॉपर्टीत लिहिलंय की या घराच्या तळघरात 150 किलो सोनं आहे. आणि त्या सोन्याचं रक्षण एक नाग करतोय. 150 किलो सोनं. हो. अण्णा बोलले नाही कधी. नाही, पण लफड काय झालंय ते शेवटचा कागदच नेमकं लावलेलं नाही. एवढंच कागद आहे. जे काय झालं ते उद्या बघू. हा, चला आता झोपाव सगळ्यांनी. झोपा सगळ्यांनी झोपा. सोनं पाहिजे काय? माझ्या नवऱ्याचं सोनं गिळायला आलेत सगळे. आता दाखवतोच रात्रीचा काय खेळ चालतो तो. सगळ्यांना घाबरून ना पळूनच लावते. कुसल्या कशी घरात राहते तीच बघते. अरे झोपेत झालं झोपेत झालं असं होतं. झोपेत झालं. कोणच कुसल्या कुशल्या शेवंताची लेखा. हा कुसल्या कुशल मी भूत हा. भूत जादू बघायची हा. जादू पण येते तुला? जादू बघायची हा. तू काय तो टेबल हा मी उडवू शकते. त्यात काय मी पण उडवू शकतो. मग ये येत नाही. दुसरा हात दाखव. दुसरा हात. दोन्ही हात दाखव. दोन्ही हात. दोन्ही हात बघायचे. हा बघायचे. तुझे हात पुढे कर. टेबल मागे लागला माझ्या. टेबल मागे लागला. हे बघ टेबल मागे. रात्रभर झोप नाही. अरे देवा. पण खरं सांगू का भूतबीत काय नसता. सगळे मनाचे खेळ असतात. पण कुसल्याला सोडणार नाही. कोणाला? कुसल्या चल तिकडं. डावीकडे चल. सोडू.
चल 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 थांब इकडे नारळ पाणी थांब थांब नारळ पाणी आहे माझं चल चल काय करतो रे 150 किलो सोना मलाच मिळायला पाहिजे कुशल्या हमी ऐका सगळ्यांनी बाहेर या काय मला तुमच्या सगळ्यांबरोबर बोलायचंय आपण सगळे त्या प्रॉपर्टीचे मिळून वाटे करूया ओके मंजूर आहे चालेल उघडा. चला तळ घरात चला 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 हीच हाती प्रॉपर्टी हा थांबा याच्यातच आहे 150 किलो सोनं होय उघडा चला कोण 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 आहे तुम्ही मी नागराज मंजुळे काय करतोय तिकडं या पेटीचं रक्षण करतोय काय सांगतोस हा खबरदार कोणी पुढे आलं तर सर्व नडसीन बापरे तुम्हाला यात सोनं हवे असेल तर तुम्हाला माझी 3 इच्छा पूर्ण करायला लागेल काय 3 इच्छा तीन इच्छा बापरे पहिली इच्छा मला पेरू हवे पेरू काय पाहिजे पेरू साप आहे का पोपट आहे तू मला पेरू हवे पेरू आणा कुठून तरी पेरू चला. ओटीने घेतास दुसरी इच्छा मला कुशाली बरोबर लग्न करायचं आहे कुशाली 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 कुशल्या बरोबर लग्न करायचं आहे चालेल चालेल अरे लग्न झालं म्युझिक देणार लग्न झालं म्युझिक लग्न करावं लागेल मी लग्न करीन करा करा पण लग्न झाल्यानंतर लगेच ह्याच्याबरोबर डिवोर्स घेऊन द्यायचा मला हा एक फक्त तू लग्न करून घे आणि मग त्याला प्लॅस्टिकच्या पिंजऱ्यात बंद करून देऊ आपला काय जंगलात सोडून हा? चालेल. 150 किलो 150 किलो. मला 5 किलो जास्त पाहिजे ठीक आहे, 5 किलो जास्त. चल, चल घे लग्न कर. लग्न कर. आता तिसरी इच्छा बोल पटकन आता यांची तिसरी इच्छा मी सांगते का तू का कारण आता मी ह्यांची अर्धनागिनी आहे अर्ध नागिनी म्हणजे तुमच्याकडे अर्धांगिनी असते आता अर्धनागिनी झाले ना बोल बोल काय इच्छा काय की अण्णांच्या दोन्ही लेकांनी त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी 5-5 लाख रुपये द्यायचे किती 5-5 लाख रुपये 5 लाख रुपये चला तिकडे 5-5 लाख रुपये का तुला ठीक आहे नको देऊ चावी चल आपण दोघं जाऊया बॉस काय करताय द्या 5 लाख रुपये नंतर करोडो रुपये मिळणार आहे ओके 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 ठीक आहे देतो मी पण देतो 5 लाख रुपये ठीक आहे आता सांगते हा तो पेटारा उघडाच आहे घ्या सोनं तुमचं अरे हे आपल्याचे पानं ठेवलेले याच्यात काय झालं सोनं खोटं निघालं खोटं देत का हे आहे असं सोनं हा नाक तरी कुठं खरं आहे मग कोण आहे त्यो?
हा माझा बॉयफ्रेंड आहे सॅम डिसूजा. हा म्हणजे आम्हाला लग्न करायचं होतं, आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही हा प्लॅन केला की तुम्ही आमचं लग्न लावून दिलं आणि आता 5-5 लाख रुपये म्हणजे 10 लाख रुपये पण आम्हाला दिलेत आमच्या संसारासाठी. थँक्यू सो मच बरं का. खरं सोनं कुठे आहे मग? पांडू 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 खरं सोनं कुठे आहे? ह्याच्यात आहे. पांडू तुझ्याकडे खरं सोनं आहे ना? ही बॅग घेऊन कुठे चाललास तू? विसरले. तर मंडळी आजच्या भागामध्ये रात्रीचं खेळ चाले या आपल्या आवडत्या मालिकेतले हे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि ते आपल्याकडे आलेले आहेत म्हटल्यानंतर तर त्यांना आजची रात्र कसं सोडेन. तेव्हा याच पाहुण्यांसोबत भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.